त्याला टार्गेट केलं जातं हे सातत्यानं आतापर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्या याच्यामध्ये आपण पाहतोय। फक्त ओबीसी लोकांचा मतामध्ये वापर कसा करता येईल त्याच्यावर भाजप काम करते हेच होते। आणि भुजबळांना त्रास होतोय ते काही लपलं थोडी आहे, त्यांना 2.5 वर्ष जेलमध्ये टाकलं होतं। त्याच भुजबळाला यांनी आता सोबत घेतलेलं आहे। त्यावेळेस भुजबळ डाकू होते, आता ते संन्यासी झालेत। ही जी भाजपची जी गिरगुट सारखी जी पद्धत आहे ती त्याच्यातून स्पष्ट होते। नाना, विधानसभा निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडी लवकरच जागा वाटपाचा निर्णय घेणार असल्याचं बोललं जातंय, काय? आमचा प्रयत्न आहे की जुलैच्या 15वाड्यापर्यंत, या जुलैच्या शेवटपर्यंत महाविकास आघाडीच्या जागा वाटपांचा हा तिढा संपला पाहिजे। हा तिढा न राहता हा महाविकास आघाडी म्हणून जॉईंटली या महाराष्ट्राच्या जनतेच्या रक्षणासाठी, विकासासाठी आणि ज्या पद्धतीनं राज्याची तिजोरी आत्ता बसलेले सत्तेतली जी लोक आहेत ते ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या नावाने असेल, रस्ते विकासाच्या नावाने बँकेचं कर्ज मोठ्या प्रमाणात घेतलं जात असेल, PWDच्या सगळ्या संपत्त्या बँकेला गहाण ठेवून ह्यासारख्या योजना आणून त्यांच्या मुठभर आमदारांना आणि त्यांच्या मुठभर मित्रांना फायदा कसा मिळेल अशा पद्धतीचा जो प्रयत्न जो चाललेला आहे, अशा अनेक योजनांच्या बद्दल मी सांगता येईल। आणि म्हणून राज्य या लुटारू आणि भ्रष्टाचारी जे सरकार आज महाराष्ट्रातलं आहे त्याच्यापासून वाचवणं ही भूमिका सगळ्यात महत्त्वाची आहे। आणि त्यासाठी महाविकास आघाडी म्हणून आम्ही जॉईंटली या निवडणुकीला पुढे गेलं पाहिजे। आणि म्हणून जागा वाटपाचा हा जो विषय आहे जुलैच्या 15वाड्यात किंवा जुलैच्या शेवटपर्यंत संपला पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। नानाभाऊ, लोकसभेत ज्या पद्धतीने काँग्रेसला यश मिळालेलं आहे त्या पद्धतीने जर विधानसभा तुम्ही स्वबळावर लढले तर त्याचा अधिक फायदा होईल असं वाटत नाही? बघा, जो मुद्दा महत्त्वाचा आहे हा आहे आम्हाला सत्ता मिळेल की नाही मिळेल की हा इश्यू नाही आहे। इश्यू आहे की केंद्रातलं नरेंद्र मोदीचं सरकार ज्या पद्धतीनं ज्या खालच्या लेवलवर जाऊन कोणाच्या परिवाराला तोडतील, कुठल्या पक्षाला तोडतील, परिवारामध्ये भांडण लावतील, हे चित्र आपण मागच्या काळात अनेक काळात पाहतोय आणि पाहतच आहोत। आणि म्हणून अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये एकजूटच हा सगळ्यात महत्त्वाचा त्याच्यातला पर्याय असं आम्हाला वाटतं आहे। आणि म्हणून आम्ही स्वबळावर लढायचं जे भाजप सांगतं, कोणी सांगतं तसं नाही, आम्हाला ते बोलायचं पण नाही आहे। पण आम्ही मागच्या वेळेसही राज्यातल्या 48 लोकसभेमध्ये आम्ही सगळ्या ठिकाणी संघटना तयारी केलेली होती, त्याचा फायदा आमच्या मित्रपक्षालाही झाला, त्यांचा आम्हालाही झाला। आणि आताही आम्ही 288 जागेवर आमचं संघटनात्मक काम सुरू झालेलं आहे। आणि त्याच्यामुळे तयाऱ्या हा सगळा भाग असतोच, पण ज्यावेळेस ह्या सगळ्या घडामोडी उभ्या होतात आणि एकत्रित लढायचं असतं तर आपल्या सहकार्यांना त्याच्यामध्ये फायदा व्हावा ही अपेक्षा त्याच्यातली असते। नाना, सुनेत्राताईंना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे, त्यामुळे अजित पवार गटामध्ये जे ते घराणेशाही सुरू झाली का अशी चर्चा होती। भाजपच्या कोट्यातून देखील सुनेत्रा पवारांना राज्यसभेची जागा दिली जाऊ शकते अशी देखील चर्चा, त्यांनी मंत्रिपद घेतलं नाही केंद्राने। बघा, आम्हाला ते पवार परिवाराच्या ह्याच्यामध्ये आम्हाला बोलायचंच नाही, कारण की त्यांच्या ज्या पद्धतीनं केंद्रातल्या नरेंद्र मोदीच्या सरकारने त्या पवार परिवारामध्ये जे भांडणं लावलेली आहेत त्यामुळे
त्याच्यात न बोललं तेवढंच बरं, म्हणून आम्ही त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया देत नाही. हो, काल संजय राऊत जे म्हटले ते तुम्ही काँग्रेसकडनं बोललं जात नाही त्याच्यावर की शेफारले 2-4 जागा जास्त निवडून आला. हा शब्दप्रयोग एखाद्या राज्याच्या सगळ्यात मोठ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा विरोधात बोलणं कितपत योग्य वाटतं तुम्हाला? म्हणजे काय नाही, त्यांनी आम्हाला नाही म्हटलेलं आहे, तर ते असं त्यांची जनरल भाषा आहे आणि राऊत काही पण बोलू शकतात, त्याच्याबद्दल मला प्रतिक्रिया द्यायची गरज नाही. योग्य वेळ बोलू, पण त्यावेळेस छगन भुजबळांना साईडलाईन केलं जात आहे का असं दिसून आहे? कारण की त्यांना अगोदर लोकसभेची तिकीट नाकारलं, आता राज्यसभेला देखील सुनेत्रा पवार. बघा, मी तुम्हाला एक सांगतो की भाजप जे निगडीत जे लोक आहेत तिथं ओबीसींची अवहेलना होणारच आहे. त्याच्यामध्ये छगन भुजबळ ओबीसी आहेत, पंकजा मुंडेचे काय हाल झालेत आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे भाजपच्या सानिध्यात जी लोक आली आणि जो ओबीसीचा चेहरा असेल त्याला टार्गेट केलं जातं, हे सातत्यानं आत्तापर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्या याच्यामध्ये आपण पाहतो आहे. फक्त ओबीसी लोकांचा मतामध्ये वापर कसा करता येईल त्याच्यावर भाजप काम करते, हेच होते. आणि भुजबळांना त्रास होत आहे ते काही लपलं थोडी आहे. त्यांना 2.5 वर्ष जेलमध्ये टाकलं होतं, त्याच भुजबळाला यांनी आता सोबत घेतलेलं आहे. त्यावेळेस भुजबळ डाकू होते, आता ते संन्यासी झालेत. ही जी भाजपची जी गिरगुटसारखी जी पद्धत आहे ती त्याच्यातून स्पष्ट होते. भुजबळांना त्रास आहे, त्रास नाही असं मला काय म्हणता येईल. सगळ्यांना त्यांना पण विचारा, त्यांना पण त्रास आहे. काल प्रतिभा धानोरकर यांनी एक वक्तव्य केलं की मला हरवण्याची सुपारी जी आहे ती जिल्हाध्यक्षांना देण्यात आली होती असं म्हटलं त्या, आणि आता माझ्या जिल्ह्यातल्या तिकिटा मी वाटणार, मी ठरवणार उमेदवार असंही बोलले. त्यांनी काय म्हणालं मला माहिती नाही. आखरी पक्षाच्या तिकिटा किंवा खासदार वाटतं असं कोणी म्हणत असेल तर हे चुकीचं आहे. त्या नावाने बोलल्या असतील असं मला वाटतं. आखरी तिकिटा वाटायचा अधिकार हा सगळा हायकमांडचा असते. CAC-मध्ये सगळ्या तिकिटा वाटल्या जातात, शिफारसी असतात. आपलं मत मांडण्याचा सगळ्यांना अधिकार असतो काँग्रेस पक्षामध्ये, आणि लोकशाही पद्धतीने ही सगळी प्रक्रिया होते. त्यामुळे शिफारस ते करू शकतात, पण आखरी निर्णय CAC-ला घ्यायचा असतो. त्याच्यामध्ये पक्षाचे हायकमांड असतात. आणि म्हणून काँग्रेस पक्षामध्ये जी लोकशाहीची सिस्टीम आहे, काँग्रेस पक्षामध्ये लोकशाहीची सिस्टीम आहे ते आपल्याला सगळ्यांना अवगत आहे. नुकसान होईल की फायदा होईल हा नंतरचा भाग असतो, पण लोकशाही पद्धतीनं पक्ष चालला पाहिजे आणि लोकशाहीची पायामुळे ही कायम मजबूत राहिली पाहिजे, हे काँग्रेसचं धोरण कायम राहिलेलं आहे. पण आपण आत्ता पाहिलं की नरेंद्र मोदींचं आत्ता जे खासदार सगळे निवडून आले त्या खासदार निवडीमध्ये नेता निवडीचा प्रकारच झाला नाही. आपण खासदार निवडून देतो आणि खासदारातला सगळ्यांच्या एकमतानं मग नेता निवडला जातो आणि मग त्याला नेत्याला हे सगळे अधिकार दिले जातात. पण इथं डायरेक्टच NDAच्या सगळ्या लोकांना बोलावून त्यांनी नेता जाहीर केला आणि अशी प्रक्रिया झाली. त्यामुळे भाजपमध्ये हे चालतं, पण काँग्रेसमध्ये अशा पद्धतीची प्रक्रिया होत नाही. बारामतीमध्ये लोकांनी सुप्रिया सुळेला निवडून नाही दिलं तर शरद पवारांची ही शेवटची निवडणूक होती म्हणून बतावलं असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी. मला मी तुम्हाला सांगितलं ना, आम्हाला त्या विषयावर चर्चाच करायची नाही, त्याच्यामुळे आम्हाला कुठली प्रतिक्रिया द्यायचं करा. संजय राऊतांनी म्हटलं की 4 महिन्यात राज्यात बदल होईल आणि कुठेतरी नेतृत्व जे आहे ते उद्धव ठाकरेच करतील, म्हणजे कुठेतरी मुख्यमंत्री पदाचा त्यांनी दावा. त्याला वेळ सांगेल आखरी कोण नेतृत्व करेल, पण राज्यातलं सरकार आखणं, सत्तेतून काढणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि मी मगाशी सांगितलं की महाराष्ट्रातून आत्ताची असलेली सत्ता हे आखणं महत्त्वाचं काम आहे. आज शेतकरी रोज मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांच्या नावाने योजना करून हजारो कोटी रुपये खाण्याचं काम हे सरकार करत आहे. मगाशी सांगितलं की विकासाच्या नावाने राज्यातल्या सगळ्या प्रॉपर्ट्या या बँकेमध्ये गहाण ठेवून बँकेतलं कर्ज घेतलं जाते आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लूटपाट केली जाते. त्यामध्ये हॅमसारखी योजना जे बँकेतलं कर्ज घेऊन आणि बँकेला गहाण काय काय ठेवलं तर बांधकाम विभागाच्या सगळ्या प्रॉपर्ट्या त्याच्यामध्ये गहाण ठेवल्या, त्याचं एक वेगळं महामंडळ बनवलं. आणि मेट्रो मॅन ज्याला कुठल्या आधारावर दिलं मला माहिती नाही, खाली फिरतात मेट्रो,
त्यांना ते तिथं नेऊन त्या विभागामध्ये त्यांचा MD बनवला आणि काय लूट चाललेली आहे त्याचा आम्ही विधानसभेत सगळे भूमिका मांडूच. कशी लूट चाललेली आहे, कसं राज्याच्या जनतेला कर्जामध्ये डुबवून भाजप आणि त्यांचे सहकारी कसं जनतेच्या पैशाची लूट करतात आहे, हे सगळं चित्र आम्ही आता येणाऱ्या अधिवेशन जवळच आलेलं आहे. सभागृहातच मांडून सरकारला तिथं उत्तर मागू, कारण की असं ते उत्तर देत नाही आणि तिथं उत्तर आणू. डायरेक्ट डीबीटीच्या नावानं शेतकऱ्यांसाठी योजना तयार केल्या. मुख्यमंत्र्यांनी स्वतःचा पॉवर वापरला, विदाऊट टेंडर अवाच्या सव्वा भावामध्ये वस्तू घेतल्यात. ते सगळे माहितीच्या अधिकारामध्ये आमच्याजवळ आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे प्रश्न सरकारला उघडं करणं आणि सरकारने जनतेच्या पैशाची लूट कशी केली आणि शेतकऱ्यांना द्यायला पैसे यांच्याजवळ नाही, पण शेतकऱ्यांच्या नावाने योजना काढून त्याच्यामधला हजारो कोटीचा मलिंदा खाणं, मेल्याच्या टाळूवरचं लोणी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या होतात आहेत त्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम हे लोक करतात आहेत. इतक्या खालच्या लेवलवर राज्यातलं सरकार आलेलं आहे. त्यामुळे हे आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. नेतृत्व कोण करेल नाही करेल ते वेळ सांगणार आहे. त्याच्यामुळे मला त्याच्यावरची आज प्रतिक्रिया द्यायची नाही. प्रीपेड मीटरचा मोठा विरोध होतोय, वीज मीटरचा जवळपास 100 मीटर लागले आणि 25 आंदोलनं झाली अशी परिस्थिती आहे. स्मार्ट मीटर हे कॉन्ट्रॅक्टरचं पोट भरण्यासाठी आणि सर्वसामान्य लोकांच्या हातावर कमवणारा खाणारा गरीब माणूस जो आहे त्याला अंधारात ठेवण्यासाठी योजना आहे. आम्ही याचा सातत्यानं विरोध करत आहोत, पण सरकारच्या हुकुमशाहीमुळे, जसं केंद्रातलं सरकार तानाशाह आहे तसं राज्यातलं हुकुमशाहीचं सरकार आहे. हे पूर्ण ताकदीनं केंद्राच्या सरकारच्या आदेशानं, नरेंद्र मोदीच्या सरकारच्या आदेशानं हे स्मार्ट मीटर लावून राज्याच्या जनतेला अंधारात घालण्याचं पाप करताय. त्याला काँग्रेसचे विरोध करते. आमच्याही लोकांनी अनेक ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. नीटसारख्या परीक्षेमध्ये कसं तरुणांचं जीवन या लोकांनी बर्बाद केलं त्याचंही आता आंदोलन काँग्रेसच्या वतीनं सगळ्या महाराष्ट्रात चालू आहे. आणि त्याच्यामुळे हे जे हुकुमशाह आणि तानाशाह सरकार जे आहे या सरकारची आता सत्तेतून हकालपट्टी हाच एकमेव कार्यक्रम आमचा आहे आणि त्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीनं कामाला लागलेलो आहोत. अनिल देशमुख आज म्हटले की महाविकास आघाडीत कुणीही मोठा भाऊ नाही, कुणीही छोटा भाऊ नाही, सगळे आम्ही समान. काय वेगळं काय बोललात? आम्ही पण तेच बोललो. अनिल देशमुखांनी गंभीर आरोपही केलाय काय हिट अँड रन जे पुण्याचं प्रकरण झालं त्यामध्ये आता जे मृतक झाले आहेत त्यांच्या म्हणजे विसर आहे तो बदलवण्यात येणार आहे, त्याच्यात त्यांनाच दारू पिऊन असल्याचा खुलास करतील अशा पद्धतीची दर्शनात आली आहे. ते गृहमंत्री होते राज्याचे, त्यांना माहिती आहे की हे फडणवीस काय काय करू शकतात. नागपूरच्याही घटनेमध्ये, नागपूरलाही त्याच्या पहिले घटना झाली, नागपूरच्या घटनेमध्ये तेच केलं गेलं. त्यामुळे नागपूरच्या घटनेचा आधार घेऊन अनिल देशमुख बोलत असतील तर बरोबर आहे. ते गृहमंत्री होते, त्यांच्या जो माहिती असेल. त्यांना तुम्ही सत्तेत आल्यावर अग्निवीर योजना रद्द करू असं जाहीरनाम्यात बोलले होते. आता केंद्र सरकार त्यावर पुनर्विचार करणार असं बोलले जात आहे. अग्निवीर योजनेसंदर्भात आहेच अग्निवीर योजना या देशासाठी घातक आहे आणि तरुण पोरांच्या आयुष्याशी खेळणारी योजना आहे. 4 वर्ष ट्रेनिंग द्यायचं आणि 4 वर्षानंतर त्याला त्या सेवेतून मुक्त करायचं. त्याला पेन्शनही नाही आणि शहीदही नाही. आणि जे आता अग्निवीर म्हणून ट्रेनिंगमध्ये आहेत ते समजा शहीद झाले तर त्याला शहीदाचा दर्जा नाही. आखरी या देशाचा तरुणी या देशाच्या संरक्षणासाठी लढते. तर एक सन्मान या भारतमातेच्या वतीनं त्याला मिळाला पाहिजे. मी देशासाठी लढलो ही ख्याती त्याला मरणोत्तर तरी मिळाली पाहिजे, ही भावना असते. नाही तर तिथं सैन्यामध्ये जाऊन काय घटना होतात काय नाही आपण पाहतोच आहे. एकीकडे देशाचे प्रधानमंत्री सांगतात की 1 कापला तर आम्ही 100 आणू असं सांगणारे नरेंद्र मोदी. आत्ताही आपण जसा आज शपथविधी त्यांच्या नरेंद्र मोदीच्या सरकारची झाली आणि दुसऱ्या दिवशीच काश्मीरच्या घाटीमध्ये आतंकवाद्यांनी हमला करून आमचे सैन्य शहीद केलेत. त्यामुळे हे सगळे बोलाचंच भात बोलाचीच कळी ही जी भाजपची आणि नरेंद्र मोदीच्या सरकारची जी व्यवस्था आहे त्याच्यातून हे स्पष्ट होते. पण राहुल गांधीजींनी ज्या पद्धतीनं जाहीरपणे सांगितलं की आमचं सरकार आलं
तर अग्निवीर योजना आम्ही रद्द करू, कारण की या देशाच्या तरुणांचा विश्वासघात जो केला जातो आहे नरेंद्र मोदीच्या सरकारच्या वतीनं तो आम्ही थांबवू. आणि त्यामुळे आता त्यांना काही वाटत असेल केलं पाहिजे, अग्निवीर योजना रद्द झाली पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.